नमस्कार मंडळी. तर आज खूप दिवसांनी ना मी तुमच्यासोबत एक सिंपल अशी केकची रेसिपी शेअर करते आहे. तर व्हॅनिला केक बनवणार आहे मी. त्यासाठी अर्धा किलोचा केक बनवायचा आहे आपल्याला. तर त्यासाठी 200 ग्रॅम इतकं प्रीमिक्स मी घेतलं. त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि पाणी टाकून छान असं त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे. त्याच्या अगोदर आपल्याला ज्या पातेल्यामध्ये केक बेक करायचा आहे, तर ते जे केक बेक करायचं जे पातेलं आहे ते आपल्याला गॅसवरती ठेवून त्याच्यावरती झाकण ठेवून ते 10 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे. तोपर्यंत हे बॅटर आपण बनवून घेऊ. त्याच्यानंतर अगोदरच मी जो टीन आहे तो ग्रीस करून ठेवला होता. त्याला बटर पेपर तूप किंवा तेल लावून त्याला आपण ग्रीस करून घ्यायचं आहे. नंतर त्याच्यामध्ये हे बॅटर ओतून सगळीकडे छान असं पसरवून घ्यायचं आहे. नंतर त्याला हलक्या हाताने 2 ते 3 वेळेस टॅप करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यातले सगळे बबल्स बाहेर पडतील आणि केक छान आपला फुगून वर येईल. त्याच्यानंतर आपण जे प्रीहीट करून घेतलेलं पातेलं होतं त्याच्यामध्ये हे केकचं टीन ठेवून झाकण ठेवून आपल्याला 30 ते 45 मिनटं केक बेक करून घ्यायचा आहे. तिकडे आपला जो केक बेक होतो तोपर्यंत आपण क्रीम बीट करून घेऊया. तर याच्यासाठी ना मी ट्रोपोलाइटची क्रीम नेहमी यूज करते. खूप छान आहे. तर 2 ते 3 मिनटामध्ये आपली छान अशी क्रीम बीट होऊन जाते. जर जास्त प्रमाणात असेल तर थोडा जास्त वेळ लागतो क्रीम बीट करण्यासाठी. तर तुम्ही बघू शकता आहे इथं आपल्याला आपण काय करायचं आहे, ते जे क्रीमचं भांडं आहे ते आपल्याला थोडं उलटपलट करायचं आहे. जर आपली क्रीम खाली नाही पडली म्हणजे आपली क्रीम एकदम व्यवस्थित बीट झाली असं समजायचं. त्याच्यानंतर आता 45 मिनिटं लागली मला हा केक बेक करायला. आपण त्याला चेक करू. तर बघू शकता आहे सुरीला अजिबात चिकटला नाही आहे. छान असा केक बेक होतो. तर अर्धा तास आपल्याला याला थोडं गार करून घ्यायचं आहे. नंतर सुरीच्या साहाय्याने त्याच्या ज्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि छान असा आपला केक बाहेर काढून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता किती स्पॉन्जी आपला जो बनला आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर कोणी दोरीच्या साहाय्याने करते, पण मला हा चाकूच्या साहाय्यानेच मी एकदम व्यवस्थित सुपिरियर असा कट होतो माझ्याकडून. तर मला या चाकूची सवय आहे. त्याच्याने मी खूप छान असं त्याचे 3 लेयर्स करून घेतल्या. आता आपल्याला काय करायचं आहे की याच्या जो बेस आहे त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावून घ्यायची, जेणेकरून जेव्हा आपण पूर्ण केक बनवतो तेव्हा तो अजिबात हलत नाही. जर केक ऑर्डरचा असेल तर तो व्यवस्थित पॅक करता येतो आणि व्यवस्थित जातो. त्याच्यानंतर आपण जी सर्वात मधली लेअर होती ती सगळ्यात खाली ठेवून घ्यायची आहे. त्याच्यावरती थोडेसे क्रीम लावून घ्यायची. तर मला याच्यामध्ये जास्त फ्लेवर नको होते म्हणून मी फक्त एकाच लेअरला फक्त बटरस्कॉच किंवा पायनॅपलचे जे क्रश होता तो अप्लाय केला आणि सर्वात आधीच्या लेअरला फक्त क्रीम लावून घेतली होती, कारण मला याच्यात जास्त फ्लेवर नको होता. तर मी इथे ना पायनॅपलचे क्रश यूज केलेला आहे. तुम्हाला जो आवडेल त्या फ्लेवरमध्ये तुम्ही बनवू शकता. त्याच्यानंतर आता आपल्याला जी सर्वात खालची लेअर होती ती याच्यावरती ठेवून घ्यायची आहे आणि सगळ्या बाजूने क्रीम लावून घ्यायची आहे. तर याला ना क्रम कोटिंग असं म्हणतात. हे झाल्याच्यानंतर ना थोडं 10 मिनटं याला आपण फ्रीजमध्ये ठेवलं तर व्यवस्थित हा जो केक आहे तो त्याला क्रीम व्यवस्थित लागते किंवा त्याचे जे स्पॉन्जचे कणोरे असतात ना ते बाहेर नाही येत. त्याच्यानंतर 10 मिनटं याला फ्रीजमध्ये ठेवून मी परत याला बाहेर काढलं आणि फिनिशिंग करून घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला हवी तशी डिझाईन बनवू शकता. तर माझ्या मुलाच्या बड्डेसाठी आम्ही केक बनवत होते. तर त्यांनी सांगितलं होतं की BMW केक त्याला हवा होता. तर मी तसा डिझाईन बनवण्याचा प्रयत्न केला. जर व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.